देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल जपून वापरा असं आव्हान करताना आपण बघतो या ठिकाणी आव्हान केल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी लाईन लागली पेट्रोल पंपावरती. लोक पॅनिक झालेले आहेत. त्या ठिकाणी पेट्रोलनी डिझेल घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी पंपावरती लाईन दिसते या ठिकाणी दुचाकींची आणि लोकांनी जास्तीत जास्त पेट्रोल कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतायत. आपल्याबरोबर काय वाहन चालक आहे, काय सांगाल एकंदरीत? चिपळूणमधल्या बऱ्याचशा पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नाही. आता ह्या पंपावर उपलब्ध आहे, पण आम्ही 1.5 ते 2 तास आहे पेट्रोल पंपावर थांबलो उन्हातून, पण अजून पेट्रोल मिळालेलं नाही. पेट्रोलची परिस्थिती सध्या तरी भयानक वाटते. आपल्या अजून काय वाहन चालक आहे, काय सांगाल एकंदरीत? अहो इकडं माझं 56 वय झालं आणि मी लाईनीत लागलो आहे. मला BP शुगर आहे. याचं काहीतरी आहे की योग्य ते करवाच. चिपळूणमध्ये पेट्रोल वगैरे काही नाही आहे. एकच पेट्रोल पंप चालू आहे. आपण बघतोय उन्हाचे दिवस आहेत, कडाक्याच्या दिवसामध्ये या सुद्धा लाईन लागलेल्या आहेत. लोकांचं वय झालेलं आहे तरी या लाईनीमध्ये उभे आहेत. अजून सुद्धा काही वाहन चालक आपल्यामध्ये आहेत. आपण त्याची जाणार काय सांगाल एकंदरीत दादा? उन्हामध्ये तुम्ही आज काय सांगाल? हां, काय सांगाल एकंदरीत पेट्रोल? पेट्रोलचं काय आहे, सकाळपासून लाईनीत आहे. ह्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलेलं आहे त्यामुळे लोक पॅनिक झालं असं म्हणलं असं. हो, पॅनिकच झालेत ना. आज सर्वीकडे पेट्रोल बंदच आहे. हा एकच आहे, फक्त एकच पर्याय उरला. एकच पर्याय, बाकी कोणत्या ठिकाणी पेट्रोल संपलेत. हो. अजून सुद्धा काय वाहन चालक आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत. काय वाहन चालक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे आपण जातोय. बघा कशा पद्धतीने लाईन लागले. त्या ठिकाणी दुचाकी दिसतात. उन्हाच्या कडाक्याचं ऊन आहे आणि कडाक्याच्या उन्हात या ठिकाणी लोक या ठिकाणी पॅनिक होऊन या ठिकाणी पेट्रोल भरण्या तिकडे आलेले आहेत. अजून सुद्धा काय वाहन चालक आहेत, काय सांगाल एकंदरीत? काय सांगायला, उष्णतेमुळे एखाद्या माणसाला आजारी असेल त्याला अटॅक येऊन मरेल. पेट्रोल मिळत नाही म्हटल्यानंतर काय करायचं आम्ही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केले की पेट्रोल डिझेल जपून वापरा, काय सांगाल? जपून वापरा काय, व्यवसाय करणाऱ्या लोकांना सतत रहदारी कामाच्या ठिकाणी जायला लागतं. त्यामुळे पेट्रोल हे नितांत गरज आहे गाडीमध्ये टाकण्याची. पण त्यांनी केलेलं आव्हान आहे की म्हणजे कुठेतरी अख्खा देशामध्ये युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपल्या त्यांचाही होऊ नये म्हणून त्यांनी केलं आव्हान. योग्य वाटते का? देशाचे पंतप्रधान केलेलं आव्हान योग्य वाटते का? काय आवाहन केलंय? की बा पेट्रोल डिझेल जपून वापरा म्हणून. आता जपूनच वापरणार. बिनकामाचं कोण काय गाडी फिरवत बसणार आहे? असं आहे ना. जपून म्हणजे कसं वापरायचं? म्हणजे मुळात कसं त्यांचं असं म्हणणं पेट्रोल डिझेल जपून वापरा. अहो पण कामधंद्याला जाणारा माणूस नेहमी तो पेट्रोल वापरून जाणार ना. रोज पाण्यावर जाणार आहे गाडी, मग त्याने काय करायचं? त्याला खायचं पण नाही. ह्याच्यावर उत्तर काय आहे नरेंद्र मोदींचा? ह्याच्यावर काहीतरी उत्तर हवं आहे ना. जपून वापरा म्हणजे नक्की काय करायचं? कुठेतरी कामाला जायला पाहिजे ना. काम करणारा वर्ग आहे तो कामाला जाणार काय? त्याच्या घरात कंपनीची गाडी येणार नाही, येईल का? मग ते पण समजायला पाहिजे ना. आपण लोक या ठिकाणी लोक असं म्हणतात की या ठिकाणी कामधंदा करणारे लोक आहेत, त्यांना कामावर जावं लागते आणि त्यामुळे या ठिकाणी कसं करायचं, कारण जपून वापरावे नेमकं काय असा प्रश्न तर लोकांसमोर पडला आहे. कडाक्याचं ऊन आहे, वय वर्ष आणि हॅलो नमस्कार. आता सध्याचं जे ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, वॉर सिच्युएशनमध्ये सगळ्यांना ही अशी परिस्थितीचा सामना करायचा आहे आणि मुळात आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचं अभिनंदनच करायला पाहिजे ॲक्च्युली या गोष्टीमध्ये की त्यांनी पेट्रोलचे रेट अजूनपर्यंत वाढवलेले नाही आहेत. परंतु आता या सिच्युएशनमध्ये लोकांना ह्या उन्हामध्ये सगळ्यांना त्रास होतो. आता मी सुद्धा मी 15 किलोमीटरपासून लांबून इथे मी पेट्रोल भरण्यासाठी आलो आहे, तरीसुद्धा माझ्या गाडीमध्ये 1 लिटरची पेट्रोल होती. लोक काम करणारे होते, चालत जात होते, त्यांना मी पेट्रोल दिलं मी. आणि आताच्या गाडीला माझ्या पण गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे. परंतु मोदी सरकारने एक चांगलं पॉझिटिव्ह केलेलं आहे किंवा आपल्या ही रणनीती आहे, एक वर्ल्ड वाईड रणनीती आहे की त्याने आपल्याकडे स्टॉक करून ठेवलेला आहे. आपण तेवढे स्टेबल आहोत आणि आपण क्रूड ऑइलवरती आपण फक्त डिपेंड आहेत, बरोबर की नाही? बाहेरून आपण पेट्रोल इम्पोर्ट करत नाही आहे. परंतु आताच्या सिच्युएशनमध्ये लोकांनी गव्हर्नमेंटला सपोर्ट करायला पाहिजे आणि आपल्या इंडियन गव्हर्नमेंटला सपोर्ट करायला, कारण प्रत्येक कंट्री आपापल्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करते. आपणही आपल्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करायला पाहिजे आणि प्रत्येकाने कशा पद्धतीने कमी पेट्रोलचा वापर होईल याच्यावरती फोकस करून तर याच्यामध्ये वापर करायला पाहिजे. पण एक गोष्ट अशी आहे समोर येते की पेट्रोल डिझेल जपून वापरा म्हटलं जातं, पण लोकांना बाहेरसाठी गाड्या न्यावं लागणार ना. त्यांच्यासाठी काय दुसरी गाडी येणार नाही ना, कंपनीची गाडी येणार असं लोकांचं म्हणतं. काय सांगते?
याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आता सध्या इलेक्ट्रिक व्हेकलवरती लोकांनी जसं गव्हर्नमेंटने फोकस केलेला आहे, तर लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकलचा सुद्धा एक वापर करायला हवा त्याच्यामध्ये, तर तो एक फायद्याचा पडेल सर. थँक्यू. ह्या ठिकाणी आपण पाहिलं लोकांनी 2 प्रश्न उपस्थित केलेत. एक पहिला प्रश्न आहे की पेट्रोल डिझेल जपून वापरा, म्हणजे नेमकं कसं वापरायचं. दुसरी गोष्ट, वाहन चालक असंही म्हणतात की इंडियन गव्हर्नमेंटचं आम्ही अभिनंदन करतो की आतापर्यंत त्यांनी पेट्रोलचे दर वाढवले नाहीत. म्हणजे बघा, दोन्ही बाजूनी या ठिकाणी लोक आपल्याशी आपलं मत व्यक्त करतात. आता या ठिकाणी चिपळूणमध्ये जे काही पंप आहे त्या पंपावरती पेट्रोल शिल्लक नसतं, पेट्रोलचे शिल्लक नसल्यामुळे या पंपावरती गर्दी दिसून येते. आता पुढे नेमकं काय होणार हे पाहणं तितकेच गरजेचं आहे. कॅमेरामॅन सायशिक सर, निसाशी, नवराष्ट्र, चिपळूण.